नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा TET 2026 यासाठी त्रिकोणांची संख्या काढण्याच्या ट्रिक्स काही उदाहरणाच्या माध्यमामधून पाहणार आहोत। बघा, पहिले उदाहरण आहे, पुढील आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत। बघा, आपण ह्या आकृतीमध्ये आपल्याला जे दिसतात त्रिकोण एक एक त्या त्रिकोणांना आपण नावं दिलेली आहेत। बघा, ABCDEF। मग आता हे एक एक त्रिकोण झाले। मग आपण आता ते लिहिले बघा, A + B + C + D + E + F म्हणजे हे 6 त्रिकोण झाले। आता बघा, हे 3 अक्षरे मिळून एक त्रिकोण होतो। बघा, ABC हा एक इथे लिहिला, ABD हा लिहिला, CEF हा एक त्रिकोण होतो, EFD हा एक त्रिकोण होतो, ACE हा एक त्रिकोण झाला, परत BDF हा एक त्रिकोण झाला। म्हणजे 3 अक्षरे मिळून एकूण 6 त्रिकोण झाले। बघा, 1 2 3 4 5 6 त्रिकोण झाले। आता 2 अक्षरांची मिळून किती त्रिकोण होतात ते पाहूया। बघा, EF हा एक झाला, परत AD A आणि D, AC हा एक त्रिकोण झाला आणि BD हा एक त्रिकोण होतो। सॉरी, B आणि D हा एक त्रिकोण झाला आणि A आणि C हा एक त्रिकोण झाला। असे 1 2 3 त्रिकोण झाले। 2 अक्षरे मिळून असे 3 त्रिकोण झाले। आता एक मोठा त्रिकोण होतो ABCDEF, म्हणजे हे 6 अक्षरे मिळून हा एक मोठा त्रिकोण होतो। आता आपण ह्या सर्व त्रिकोणांची बेरीज करूया। बघा, अगोदरचे 6 परत हे 6 + 6 + 3 + 1, 6 आणि 6 12, 12 आणि 3 15, 15 आणि 1 16, म्हणजे ह्या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण 16 त्रिकोण आहेत। म्हणून पर्याय 2 हे उत्तर येते। पुढील आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत। बघा, इथं आपल्याला दिसणारे मोठे 2 त्रिकोण दिसतात आणि एक एक दिसणाऱ्या त्रिकोणांना आपण नंबर दिलेले आहेत। ह्या अगोदर आपण एक ट्रिक पाहिली की दिलेल्या आकृतीमध्ये जे दिसणारे त्रिकोण आहेत त्यांना नावे द्यायची आणि ते त्रिकोण मोजायचे। आपण ABCDEF अशी नावे दिली आणि 2 अक्षरांनी मिळून 3 अक्षरांनी मिळून तयार होणारे त्रिकोण मोजले। आता इथं आपल्याला दिसणारे त्रिकोण आपण त्यांना नंबर दिलेले आहेत। बघा, 1 2 3 4, इथं 4 त्रिकोण आहेत आणि इथं 5 त्रिकोण आहेत। वर 5 आहेत आणि हे मोठे 5 आहेत, छोटे 5 आणि हे मोठे 5। आता ह्यांच्या आपण ह्या नंबरची बेरीज करूया। 1 + 2 + 3 + 4, बघा बरोबर 1 आणि 2 3, 3 आणि 3 6 आणि 4 10, म्हणजे हे त्रिकोण झाले 10। आता हे त्रिकोण 1 + 2 + 3 + 4 + 5, 1 इथपर्यंत 10 झाले, 10 आणि 5 15। आता हे मोठे त्रिकोण 1 + 2 + 3 + 4 + 5 बरोबर 15। बघा, 15 आणि 15, 15 + 15 + 10, 15 आणि 15 30, 30 + 10 40, म्हणजे ह्या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण 40 त्रिकोण आहेत। आता बघा, आपण आता ह्या त्रिकोणामध्ये 10 आहेत हे तुम्हाला मी दाखवते की कसे 10 निघतात ते। आता हा एक मोठा त्रिकोण झाला 1, हा मोठा त्रिकोण झाला 1 आणि 1 2 3 4 हे दिसणारे 4 त्रिकोण झाले, 4 आणि 1 5 झाले। आता 1 आणि 2 हा मिळून हा एक 6, 2 आणि 3 7, 3 आणि 4 8, परत 3 मिळून 1 2 3 9 आणि 2 3 4 10, असे 10 त्रिकोण झाले। आणि इथंही असेच होतात। म्हणून ह्या आकृतीमध्ये एकूण 40 त्रिकोण आहेत। म्हणून पर्याय 4 हे उत्तर येते। म्हणजे आपण पहिली ट्रिक पाहिली की त्रिकोणांना नावे द्यायची आणि दुसरी ट्रिक पाहिली की दिसणाऱ्या त्रिकोणांना नंबर द्यायचे आणि त्या दिलेल्या नंबरची आपण बेरीज केली। बघा, अगदी सोपा प्रश्न आहे। ह्या दिलेल्या आकृतीमध्ये आपल्याला
त्रिकोणाची संख्या काढायची आहे. बघा आता इथं आपल्याला दिसणाऱ्या त्रिकोणांना मी नावं दिलेली आहेत. ए बी सी डी ई आणि एफ. हे ए अधिक बी अधिक सी अधिक डी अधिक ई अधिक एफ हे झाले 6 त्रिकोण. आता बघा 2 अक्षरांनी मिळून त्रिकोण होत नाहीत. आता 3 अक्षरांनी बघूया आपण. ए सी ई अधिक बी डी एफ हे 2 झाले म्हणजे 6 अधिक 2 बरोबर 8 त्रिकोण आहेत. म्हणजे ह्या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण 8 त्रिकोण आहेत म्हणून पर्याय 2 हे उत्तर येते. आता दिलेल्या आकृतीमध्ये आपल्याला त्रिकोण शोधायचे आहेत किंवा त्रिकोणाची संख्या आपल्याला काढायची आहे. बघा आता ही पहिली आकृती आपण आता ह्या आकृतीचे 3 तुकडे केले आपण 1, 2 आणि 3. त्यातल्या पहिल्या तुकड्याची आपण संख्या काढूया म्हणजे पुढच्या 2 तुकड्यांची संख्या आपल्याला आपोआप मिळते. आता हे मी दिसणाऱ्या त्रिकोणांना नावे दिलेली आहेत. ए बी सी डी ई एफ. म्हणजे बघा ए अधिक बी अधिक सी अधिक डी अधिक ई अधिक एफ म्हणजे हे झाले 6 त्रिकोण. म्हणजे 1 अक्षरी त्रिकोण झाले 6. आता आपण 2 अक्षराचे बघूया. आता बी आणि सी अधिक एफ आणि ई. बघा 2 अक्षराचे आपल्याला 2च त्रिकोण दिसत आहेत म्हणून इथे झाले 2. आता 3 अक्षराचे बघूया. ए बी सी. बघा ए बी सी हा एक त्रिकोण झाला. बी सी डी हा एक त्रिकोण झाला. नंतर ए एफ ई हा एक झाला. नंतर एफ ई डी हा एक झाला. एफ ई डी म्हणजे हे झाले 4 त्रिकोण झाले. म्हणजे 3 अक्षराचे 4 त्रिकोण झाले. बघा म्हणजे इथं 6 अधिक 4 अधिक 2 म्हणजे 6 अधिक 2 अधिक 4 म्हणजे 12 त्रिकोण आपल्याला इथं दिसतात. म्हणजे मग इथं 12 झाले, इथं ह्या आकृतीमध्ये 12 झाले आणि ह्या आकृतीमध्ये 12 झाले. म्हणजे 12 अधिक 12 अधिक 12 बरोबर 36 त्रिकोण झाले. आता आपल्याला 36 हा पर्याय दिलेला आहे परंतु 36 त्रिकोण होत नाही. अजून 4 त्रिकोण ह्यामध्ये निघतात. कसे निघतात बघा. तर हा एक बघा असा एक, परत हा एक 2 आणि असेच उलटे 3 आणि हा एक 3 आणि हा एक 3 आणि परत हा एक 4. म्हणजे 36 अधिक 4 बरोबर 40 त्रिकोण ह्या आकृतीमध्ये आहेत म्हणून पर्याय 1 हे उत्तर येते.